आणि अचानक नितीनला ताण लागली, आता पाणी कसं प्यायचं? माझ्या मुलांनी मला पाणी द्यावा, तर जिवंतपणे मला त्याला पाणी पाजावं लागून राहिलं, असं भगवंतानी नशिबाला आणून टाकलं. या ज्या माया माऊली आहे, यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे. आपण प्रत्येक जागेवर कायदा नसतो, कायद्यापेक्षा श्रेष्ठ माणुसकी असते. ती माणुसकी तरी दाखवून या हतबल झालेल्या, आता जर हा असा आहे तर तुम्ही त्याला कामावर लावणार का? काकांनी माझ्यासाठी एवढे विनंती केली तर काकांनी माझ्या गळ्यात हात घातला. मावशी माझा भाऊ आहे, मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि नितीन माझा लहान भाऊ आहे, तर तू काही चिंता करू नको, मी त्याच्या पाठीशी उभा आहे. तर मी देव अज्ञान जरी झाली तरी काकांचा उपकार माझ्याने फिटला. MPSL मध्ये कार्यरत असला खडकी येथील नितीन दादाजी पवार, ज्याचं त्याने कार्यरत असताना कार्यावर तो कर्तव्य करत असताना अचानक पॉवर सप्लाय आल्यामुळे आपण बघतोय की त्याचे हे दोन्ही हात 100% निकामी झाले आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. पुढील पूर्ण भविष्य अंधारात गेलेलं आहे. आणि अशा या नितीन पवारांसाठी त्याला आशेचा किरण कुठूनच दिसत नव्हता, त्याला मदत मिळत नव्हती, पण त्याच्यासाठी मालेगाव येथील 12 बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्चाव आणि 12 बलुतेदार मित्रमंडळ हे पुढे आले आणि आज त्यांनी MPSLच्या विरोधात इथे एक मोठं आंदोलन उभं केलं की नितीनला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ते आंदोलन उभं केलं. आणि त्यांनी इतकंच नाही तर नितीनची ही जी कन्या आहे हिला सुद्धा त्यांनी दत्तक घेतलं आहे. आपण बघूया आणि जाणून घेऊया नितीन आणि त्याच्या परिवाराकडनं काय भावना आहेत त्यांच्या. नितीन पवार, आपण काय म्हणाल? आपण माझे नाव नितीन पवार. मोठ्याने बोला. मोठ्याने बोला. माझे नाव नितीन पवार. मी अनेक ठिकाणी गेलो. माझी कन्या तर ते काकांनी दत्तक घेतली तर मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. मला कुठे काही न्याय दिला नाही. तर मग मी काकांकडे गेलो. काकांचे आभार मानले. काकांनी माझ्यासाठी एवढे विनंती केली. तर काकांनी माझ्या सगळा परिवारावरती संपूर्ण पोच केला. बस यांचे मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. ताई, तुमचं काय नाव आहे? इकडे सुनंदा पवार. काय म्हणाल तुम्ही? मी काकांविषयी असं काही बोलणार, माझे 2 शब्द सुद्धा फुटत नाही की काकांनी इतकं काय केलं तर माझा आवाज निघत नाही की मी काय बोलू. असं आमच्यावर जेव्हा आभार कोसळलं तेव्हा आमच्यासाठी काकाच उभे राहिले. काय बोलावं ते मला कळतच नाही, कारण की आम्ही असा प्रसंग कुठे झाला नाही की 2 शब्द बोलू शकतो कोणाशी. आपण बघितलं की नितीन आणि नितीनच्या पत्नीने अतिशय संवेदनशील, भावनाशील अशा त्यांनी त्यांच्या व्यथा मांडताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले की आमच्यावर आभाळ कोसळलेलं होतं, त्यावेळेला आमच्याकडे कोणी बघणार नव्हतं, पण बंडू काका बचाव हे देवाच्या रूपाने आले आणि त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी इतका मोठा प्रयत्न केला. आम्ही त्यांचे आयुष्यभर नाही, जन्मोजन्मी त्यांचे आभार व्यक्त करू, अशा पद्धतीचे त्यांच्या भावना. त्याच पद्धतीने आपण बघतो की नितीन पवारच्या आई पण इथे आहेत, त्यांचे बंधू पण इथे आहेत. त्यांच्या बंधूच्या देखील भावना उचमळून आलेल्या आहेत. ते काय बोलतायत बघूया. काय म्हणाल तुम्ही? हे सोडून द्या. आमची आणि काकांची ओळख पण नव्हती, परंतु आमचे मानक्या गावचे सरपंच स्वप्नील भाऊ देवरे यांनी नितीन आणि ते सोबत मित्र होते. स्वप्नील भाऊंनी ज्यावेळेस सुचवले की त्यावेळेस काकांकडे तुम्ही नितीनला घेऊन या. आम्ही ज्यावेळेस काकांच्या घरी गेलो, काकांना सांगितलं की असं नाही असं घडलेलं आहे, तर त्यावेळेस काकांनी फुल सपोर्ट केला आम्हाला. काका ज्यावेळेस आमच्या घरी कन्या जन्माला आली त्यावेळेस आम्ही काकांना सांगितलं की नितीनला मुलगी झाली, तर काका त्यावेळेस घरी आल्यानंतर मुलगी बघितली. ताई पण स्वतः आल्या होत्या, ताईंनी पण बघितली आणि ताईंनी बघितल्यानंतर ताईंनी ती मुलगी मांडीवर घेऊन खेळवली, तिला अर्धा ग्रॅम सोनं आणलं आणि खूप अतिशय प्रेम दिलं. ताईंनी पण दिलं. ही मुलीची भावना नव्हती की या याचा संसार करावा, असं ताईंनी तिला भर उभर दिली की बाई असं तुझं घडलं असतं तर काय झालं असतं, म्हणून नितीनचा सांभाळ तुला करावा लागेल, मुलगी जन्माला आहे, आम्ही देवारूपी सारखे तुमच्या पाठीशी आहे दोघं, ताई आणि काका. तर म्हणून काकांनी जे फुल सपोर्ट केला आम्हाला, आमच्या या पिढीने नाही पण आमच्या मुलांनी सुद्धा काकांचे उपकार फिटणार नाही एवढं काकांनी खूप आमच्यासाठी खूप काहीतरी केलेलं आहे. काकांचे आभार, आम्ही कायमस्वरूपी काकांच्या ऋणी राहू. आम्ही आपण बघतो नितीनची आई देखील इथे आहेत. नितीनच्या मिसेस आणि नितीनच्या या पूर्ण परिवाराच्या डोळ्यामध्ये अश्रू आपण बघतोय आणि आता त्यांची आई सुद्धा आपल्याला त्यांच्या भावना व्यक्त करतायत. मी माझ्या मुलाला जन्म दिला
आणि एवढा केला तर आता मी हे असं घडल्यानंतर मी काकांच्या अंगे लावला, कारण काकांनी मला खूप सपोर्ट केला, कारण काकांनी खूप साथ दिली. काकांची माझी ओळख नव्हती, पण त्या सतीश भाऊंनी सांगितलं तर मी काकांना पाठवतो बघायला. तर काकांनी माझ्या गळ्यात हात घातला. मावशी माझा भाऊ आहे, मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि नितीन माझा लहान भाऊ आहे, तर तू काही चिंता करू नको, मी त्याच्या पाठीशी उभा आहे. तर माझी सून पण आणि माझी नात पण आणि मुलगा पण मी काकांच्या अंगे लावला. तर काकांनी मला खूप साथ दिली, खूप साथ दिली. तर मी देव आज्ञा जरी झाली तरी काकांचा उपकार माझ्याने फिटला जाणार नाही. अतिशय अतिशय भावनाशील अशी भावना नितीनच्या आईने व्यक्त केलेली आहे. आपण ऐकलं की देव आज्ञा जरी मला झाली तरी मी काकांचे उपकार कधीही विसरणार नाही. अशा पद्धतीचं एक त्या नितीनचे हात गेल्यानंतर एक खडकी येथील एक शेतकरीचा गरीब घरातला हा मुलगा, आणि हा जेव्हा हात गेल्यामुळे हातबल झाला, आशेचं किरण पुढे नव्हतं, पूर्ण आयुष्य कसं जगायचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण हात गेल्यानंतर प्रातःविधी कसा करायचा, आंघोळ कशी करायची, चड्डी कशी घालायची, असे मोठे यक्ष प्रश्न या मुलासमोर आज उभे असताना आज त्याचा परिवार, त्या वहिनी त्याला साथ देत आहेत, त्याची आई भाऊ सगळे साथ देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या या दुःखद भावना या अगदी मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून जाणून घेतल्या. 12 बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्चाव आणि त्यांच्या इतर सगळ्या कार्यकारी मंडळाने, आणि त्या आज एका युवकासाठी ज्याला जो हातबल झालेला आहे त्याच्यासाठी ते उभे राहिले. नुसतेच उभे नाही राहिले, ते MPSLच्या कार्यासमोर त्यांनी रस्त्यावर आले आणि त्यांना साथ दिली. या सगळ्या माऊलींनी, सगळ्या इतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपण बघितोय की त्यांना साथ दिली आणि सगळेजण इथे येऊन नितीनला न्याय मिळवून देण्यासाठी सगळेजण झटत आहेत. आपण बघतोय प्रॅक्टिकली, आम्ही जेव्हा इथे शूट करत असताना इथे ऊन आहे आणि अचानक नितीनला ताण लागली. आता पाणी कसं प्यायचं हे सुद्धा बघा, समोर किती परावलंबी झाला हा व्यक्ती. अशी अवस्था जर इतर कोणावर ओढवली असते तर काय परिस्थिती होते, कशा पद्धतीने परावलंबी असून अशा पद्धतीने हे दृश्य खरंच म्हणजे आता मला पण मी आता नाही बोलू शकत पुढे. मी बोलते माझ्या मुलाने मला पाणी देवा, तर जिवंतपणे मला त्याला पाणी पाजावं लागून राहिलं. असं भगवंतानी नशिबाला आणून टाकलं, म्हणून मी आधीच्या आधी काकांच्या अंगे लावून दिला. आपण बघतोय की इथे ह्याच्या माया माऊली यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे. मुलाने मला पाणी पाजावं तर मला पाणी पाजायची वेळ त्याच्यावर येते, असं भगवंतानी का केलं. हा प्रसंग हृदय हेलकवणारा असा प्रसंग आहे. आणि आपण बघतो की या माया भगिनी, या माऊली या सुद्धा इथे यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात हे अश्रू येत आहेत. आणि एवढं सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येताना माणुसकीच्या भावनेतून, नका कायद्याच्या कचाट्यात जाऊ, पण माणुसकीच्या भावनेतून तरी MPSLने जेव्हा सर्वसामान्य जनता त्याला मदत करते तर तो तुमच्याकडे कर्मचारी राहिलेला, त्यांनी याला मदत का करू नये हा मोठा प्रश्न समोर आहे. तुम्ही केली असेल मदत, तुम्ही काही तोडकी मदत, तुमच्या कायद्यात बसणारी मदत केली असेल, पण प्रत्येक जागेवर कायदा नसतो. कायद्यापेक्षा श्रेष्ठ माणुसकी असते. ती माणुसकी तरी दाखवून या हातबल झालेल्या, आता जर हा असा आहे तर तुम्ही त्याला कामावर लावणार का. तो काम करत होता तेव्हा तुम्ही त्याला कामावर लावत होते, पण आता त्याला काम करता येत नाही म्हणून तुम्ही त्याला कामावर जर लावणार नाही, त्याचं पूर्ण जीवन पूर्ण अंधकारात आहे, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा वेळेला कायद्याची वाट बघू नका. कायदा काय सांगतो, कायद्यानं काय मदत मिळेल ते नका करू. माणुसकीच्या नात्याने त्याला मदत करा, एवढंच या नागरिकांची म्हणणी आहे. सगळ्यांचं आपलं हेच म्हणणं आहे की नाही. आता MPSL नितीनला कशा पद्धतीने न्याय देते हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरेल. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.